त्याच माध्यमातून ज्या पद्धतीने तुम्ही आम्ही म्हणतो देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र आणि त्या पद्धतीने या भागाचं नेतृत्व करणारा सुरेंद्र आपल्यासमोर सर्व पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेले आहे। या ठिकाणचा या भागाचा विकास करणारे नेतृत्व हे खऱ्या अर्थानं समाजाला स्वाभिमान वाटतील अशा पद्धतीचं आहे। अनेक विरोधक त्यांच्या भागामधनं आमच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करतात। आम्ही पाहिलंय टीका करणारे नुसतं टीका करतात पण काम करणारे हे काम करत असतात। या भागाचं तुम्ही रस्ते पाहिले असतील, या भागाचा IT सेक्टर पाहिलं असेल, हे सर्व करण्याचं काम तुम्हाला आम्हाला ज्ञात आहे, त्यामुळं सांगायची गरज नाही आहे। आणि भारतीय जनता पार्टीने जो या देशामध्ये झंझावात लावलेला आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही पाहिलं असेल, हा देश सुजलाम आणि सुफलाम होण्यासाठी वेगवेगळ्या योजना गोरगरीब जनता, मायबाप जनता यांच्यापर्यंत आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आणि त्याच माध्यमातून राज्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं झंझावात आहे। तुम्ही आम्ही जाहिराती TV ला वगैरे पाहतो, आम्ही केलं, अरे केलं म्हणजे हे नरेंद्र मोदी आणि फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचं श्रेय घेऊन तुम्ही वाजवता कशाला? आणि त्याच पद्धतीनं मी या ठिकाणी शिरूरकरांना, नगरकरांना, पारनेरकरांना या ठिकाणी सांगणार आहे, आपला अजूनही विकास व्हावा असं प्रकारचं वाटत असेल, कारण वाघोली भाग त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे। वाघोलीमध्ये सुद्धा आपली रहिवासी, आपल्या भागातले रहिवासी या ठिकाणी आहेत, त्यांचा सुद्धा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे। त्या ठिकाणचे स्थानिक आमदार अनेक टीका करण्याचा प्रयत्न सध्या करतात। मी म्हणेल की त्यांच्या भागात जाऊन बघा, त्यांच्या गल्ल्यामुळे बघा, त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नीट नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये, खऱ्या अर्थाने टँकर माफिया त्यांच्याकडे चालू आहे। लोकांना ज्यावेळेस फ्लॅट घेतात, घरं घेतात आणि ते घेतल्यानंतर त्यांना पाणी हे विकत घ्यावं लागतं, अजूनही नळ पुढं दिसत नाहीये। पार बकुरी फाटा जो आपला आता मतदारसंघ येतोय त्या ठिकाणापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल, अजून नळाचे तोटी सुद्धा त्यांनी लावलेली नाहीये। जर तुम्हाला तुमच्या भागाचा विकास करता येत नसेल तर दुसऱ्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये। तुम्ही आम्ही हे सगळं जाणलं गेलं पाहिजे। आणि म्हणून शिरूरकर, पारनेरकर आणि नगरकर यांनी आपण एक संकल्प केला पाहिजे। आपल्या या विभागाचा, विमाननगर विभागाचा जर आपल्याला विकास आणि वेगळ्या पद्धतीचा विकास अशा प्रकारचा करायचा असेल तर हे उमेदवार तुमच्या समोर टाकलेले आहेत। ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, आमच्या अनिल सातव, त्याच्यानंतर श्रेय खांदवे, आमचे दाभाडे साहेब, त्याच्यानंतर या भागातल्या शैलजीत बनसोडे असेल, रत्नमाला सातव असतील, या भागाचे आपले तरुण तडफदार अशा प्रकारचे नेते संतोष असतील, त्यांच्या पत्नी आपल्या तृप्तीताई असतील, आणि खऱ्या अर्थानं सक्षम अशा प्रकारचा अभ्यासू नेतृत्व जर कोण असेल तर सुरेंद्र दादा पठारे त्या ठिकाणी आहे। बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास त्यांना त्या ठिकाणचा आहे, त्याच्यामुळं आपण जाणीवपूर्वक यावेळी अशा प्रकारचं मताधिक्य दिलं पाहिजे। एवढं मताधिक्य दिलं पाहिजे की समोरच्यांचे डोळे फिरले गेले पाहिजे, यांनी कशा प्रकारची जादू केलेली आहे। ही जादू वेगळी नाहीये,
ही कामाची जादू आहे. वडगाव शहरी मतदारसंघ सुरेंद्रदादांनी आणि त्यांच्या सर्व टीमने हा बांधून काढलेला आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं तुम्ही आम्ही सर्वांनी या सर्व उमेदवाराला एक सक्षम अशा प्रकारचं मतदानाच्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना निवडून द्यायचं आहे. आणि या भागाचा विकास, सर्वांगीण विकास जर तुम्हाला आम्हाला करायचा असेल तर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी म्हणजे ज्याचं कमळ चिन्ह आहे, या कमळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचंय. हे 8ही उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचे आहे. आपण सर्वांनी तशा पद्धतीनं काम करूया आणि या 8ही उमेदवाराला आपण जास्त मताने त्या ठिकाणी निवडून देऊया. एवढं बोलून मी माझं मनोगत या ठिकाणी थांबतो आणि शिरोडकरांच्या वतीनं पुन्हा एकदा सांगतो की आपण या ठिकाणी बरेच वर्ष राहतोय, त्यामुळं आपला विकास व्हायला पाहिजे, यासाठी हे 8ही उमेदवार आपल्याला गरजेचे आहे. एवढं बोलून मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. प्रचाराच्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत तरीही वेळापुरं काढून एक 4ही उमेदवारांच्या वतीनं सौ तृप्तीताई संतोषदादा भरणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सर्वच उपस्थितांच्या वतीने ताई आपल्या ठिकाणी जोरदार टाळ्या स्वागत करतो. यानंतर पारनेर तालुक्याच्या वतीनं योग उद्योजकता युवा नेतृत्व रमेश कावळे मार्गदर्शन करतो. मी रमेश कावळे गेली 30 वर्षापासून गणेशनगर वडगाव शहर येथे वास्तव्यास आहे. ज्यावेळेस मी येथे 1995 साली आलो तेव्हापासून मी बापूसाहेब पठारे यांचं काम करत आहे. आणि ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे 6 उमेदवार जे उभे आहेत त्यांना सर्वांनी 8 उमेदवार उभे आहेत त्यांना सर्वांनी भरघोस अशा मताने निवडून द्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पॅनल टू पॅनल मतदान करायचं आहे. अजिबात इकडं आपला ओळखीचा आहे तो ओळखीचा आहे असं न करता हे 8ही उमेदवार आपल्याला भरघोस अशा मताने विजयी करायचा आहे. एवढं सांगतो आणि माझे मनोगत सांगतो. निवडणुकीनिमित्त जमलेले सर्व पारनेर शिरोड सर्व उमेदवार आणि मान्य व्यासपीठ, विशेषतः म्हणजे त्यांच्या आवडते मित्र संतदादा त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आता खऱ्या अर्थाने सांगायला काय अर्थ, तुम्ही पहिल्यापासून शिरूर तालुक्यात राष्ट्रवादीचं काम करतो आणि फर्स्ट टाइम आता कामाचं काम करायला लागले संतदादा सुरेंद्रमुळं. काय हरकत आहे, आपण पक्ष पाहता व्यक्ती पाहून काम करायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, मी वैयक्तिक शिरूरकरांच्या वतीने सांगतो, मला पाहण्याने काही जास्त अभ्यास नाही. आपल्या शिरूरकर ते शिरूरकर बघा तुम्ही, आपण एकत्र आलो, काही म्हणत नगरकर नगर ते वेगळे, शेरवाले ते वेगळे, पण प्रत्येकाची बाजू धरत असतो. कधी पण बघा तर आपल्या शिरूरकराला दुसऱ्यांदा संधी मिळाली आणि आपला शिरूरकर दुसऱ्यांदा संधी मिळाली. मागच्या वेळेस थोड्या मताने आपला थोडासा पराभव झाला, त्यावेळेला थोडं वेगळं संकट होतं. ते संकटाला माझं वैयक्तिक सांगतो, इकडं होते आप्पा, इकडं होते संतदादा, त्यामुळे आमचं मरण व्हायचं, मग कोणाचा प्रचार करायचा. पण आता ते समीकरण कसं काय ना संतोषात बापूसाहेब जुळून आणले. शिरूरकरांना सर्वांना माझं एक आव्हान आहे, आता आम्ही नाही तो कमी नाही, त्यामुळं कमळाला मतदान करा आणि आपला विकास करून हे महत्त्वाचं काम आहे. दुसरं म्हणजे मी थोडा स्पष्ट बोलतो, संतोषदादा माझा खास मित्र आहे, संतोषाची आमची टीम पण त्याच्या माझा भरपूर आहे. दुसरं म्हणजे काय झालं माहिती का, काय काय लोक आता मी बाहेर फिरतो जन्मात, अरे असंच का तसंच का. आता राजकारणात मी 97 पासून सरपंच केली, 4 वेळा सरपंच जाऊन एकदा बरोबर पण पडला, 2 मात्र आमचा पॅनल पडला. मला सांगायचं पत्र असं आहे की ज्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे त्याला मी तिकीट द्यायचो ग्रामपंचायतला, ते इथं तसं झालं नाही. त्यामुळे सर्वांनी भाजप काही म्हणतं निवडून येणारा उमेदवार पाहिजे, आम्हाला व्यक्ती पाहिजे. त्याप्रमाणे आज 1 नंबरचं म्हणजे संतोषदादा आहे, त्याच्यानंतर सुरेंद्र आहे, त्याच्यानंतर रामभाऊ आहे, त्याच्यानंतर इकडं शैलजी. ही 4ही तरुण लोक सर्वसामान्य जनतेचे काम करणार आहे. आता कोणाला सांगायचं बरेचसे व्यक्तींनी या ठिकाणी सांगितलं संतोषदादा मी एकदम क्लोज आहे. संतोषचा स्वभाव असा आहे ते भाषण करत नाही,
परंतु संतोषा सर्वांचे परिचय द्या. त्यांचा महत्वाचा उद्देश असा आहे, विविध भाषेत शॉर्टकटमध्ये काम करतात. आता एका कोणतरी सांगितलं, हॅलो संतोष दादा असं असं, एका मिनिटात काम होणार. संतोष दादा काय आहे काय आहे सगळ्यांना माहिती आहे, कामाची बाबतीत संतोष संतोषांच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी सुविधा पत्नी तृप्तीताई आलेल्या आहेत, त्यांच्यावर समोर सर्व आठी उमेदवार आहेत. सर्वांनी आता सांगितल्याप्रमाणे हे बघा, मी पण विकास करतो, आमच्या भागात पण आमदार आहेत, दादा आहे आमचे शेखर दादा. विकास करायचा असं तर सत्ता होईल, खासदार आपला, आमदार आपला, त्यामध्ये सदस्य आपला आणि सरपंच आपला, यावर आमचा विरोध. आता ते समीकरण आलेलं आहे, या समीकरण आपल्या सर्व शिरोडकरांनी हे समीकरण तोडायचे. देशात सत्ता, राज्यात सत्ता, इथं पण सत्ता आणि आता महानगरपालिका सत्ता आणि 100% महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येणार आहे. त्यामुळे आपण भाजप आणि शिवसेना सर्व 100% सर्वांना पाठिंबा करावं अशी व्याख्या शुभेच्छा देतो. कंटिन्यू थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आदर्श उपसरपंच तथा आदर्श उद्योजक रविदादा गायकवाड. आणि मामा, तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला की वहिनीच्या पत्रिकेत राजयोग आहे, परंतु आमच्या संतोषदादांच्या आपल्या संतोषदादांच्या पत्रिकेमध्ये किंग मेकरचा योग आहे. त्यामुळे याला कुठलाही किंग करायचं असेल तर किंग मेकर संतोषदादा असल्याशिवाय कुठला किंग घडणार नाही, त्यामध्ये काही कोणाची शंका नाही. आज या ठिकाणी माझ्या तालुक्यातील फक्त श्रीगोंदा असेल, शिरूर असेल, नगर असेल, पारनेर असेल, त्या प्रत्येक जण जे आहे की ह्या ठिकाणी एक मूल्यवान हिरा या ठिकाणी बसलेला आहे. कारण आता जे काय की माझ्या अगोदर वक्त्यांनी सांगितलं की इथं आलेला प्रत्येक व्यक्ती जे आहे तो सरपंच, उपसरपंच, चेअरमन आहे, एक उद्योजक आहे. आणि म्हणून जे आहे की जरी ही 200-250 ची लोकसंख्या असेल, परंतु प्रत्येकाच्या मागे 1,000 मतदान असणारा व्यक्ती जे काही या ठिकाणी तालुक्यात बसलेला आहे. माझ्यावर अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, संतोष दादा गेले अनेक वर्ष जे काय की ह्या भागामध्ये काम करतात. हे काम करत असताना वरती केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे, राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि महानगरपालिका जर बीजेपीच्या हातामध्ये आली तर प्रत्येकाचं ह्या ठिकाणी जे काय बसल्याचं सर्वसामान्य माणसाचं काम होणार आहे. दादांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर एक 4 दिवसापूर्वी आमचे मित्र भेटले आणि त्यांनी सांगितलं की मुले रविदादा माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि खराडीच्या पोलीस चौकीमध्ये मी गेलो आणि त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठले आहे, तर म्हणलं मी शिरूर तालुक्यातला आहे. मग त्यांनी विचारलं संतोष भरणे तुमचे कोण आहे, ते म्हणजे माझ्या जवळचे मित्र आहेत. म्हणले दादा 1 रुपया नाही घेण्याचं काय आहे की माझी गाडी या ठिकाणी त्यांनी सोडून दिली आणि समोरच्या व्यक्तीला जे काय सांगितलं की आमच्या संतोष दादा भरणे त्यांच्या जवळचे नातेवाईक हे दादांचा दबदबा आहे. मग तो हॉस्पिटलचं काम असेल, कॉर्पोरेशनचं काम असेल, आमच्या जवाहरनगर सोसायटीमध्ये काही ठराविक घरामध्ये काय पाण्याची टंचाई असते, कारण पाणी त्या ठिकाणी ते उतरायला येत नाही. पण दादांना फोन केल्यानंतर जेवढा वेळ टँकरला जे काही जवाहरनगर सोसायटीमध्ये लागतो तेवढ्याच वेळामध्ये टँकर येतो. एवढं जे काय की महत्वाचं दादांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून जे काय की मी सर्वांना विनंती करतो की आपल्या तालुक्याला म्हणजे श्रीगोंदा असेल, शिरूर असेल, नगर असेल, हा खूप मोठा या ठिकाणी चान्स आलेला आहे आणि त्याचं सोनं करण्याचं काम आपल्या हातामध्ये आहे. आणि याच्यामध्ये दादा निवडून येते याच्यामध्ये काही शंकाच नाहीये, नुसते दादाच नाहीये तर या ठिकाणी शैलेश बनसुडे आहेत, रत्नमाला सातव आहेत आणि सुरेंद्रदादा पठारे आहेत. आपण ना सगळ्यांना भरघोस मताने या ठिकाणी विजय करूया आणि कॉर्पोरेशनमध्ये पाठवूया. जय हिंद जय महाराष्ट्र. माजी आदर्श सरपंच, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, शोधक प्रवासी गणपतराव अप्पा खाळकुटे आपणास विनंती करतो की परिवाराच्या वतीनं स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. निमित्त आहे 3 आणि 4 प्रभागामध्ये उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी हा स्नेह मेळावा आपल्या सर्वांचे मित्र संतोष दादा भरणे यांनी आयोजित केलेला आहे. आणि त्या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उमेदवार नाव घेण्यात वेळ घालवत नाही, बरोबर आहे. माझ्या अगोदर सर्वांनी
या निवडणुकीचा आणि मतदानाचा आढावा घेतलेला आहे. आपण सर्वजण या वडगाव शहरी विभागामध्ये, चंदननगर विभागामध्ये या तिन्ही चारी तालुक्यामधून आलेले सर्व रहिवासी मित्र परिवार या ठिकाणी राहत असतो. ज्यावेळी आपण एखाद्या विभागामध्ये राहत असतो, दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्या आपल्याला भासवत असतात, येतात, आणि त्याचं ज्या समस्या आहे त्या सोडवण्याचं काम करणारं कोणीतरी नेतृत्व असतं. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी पठारे परिवाराचं आणि आदरणीय आमदार बापूसाहेब पठारे यांचं नाव पुढे येतं. काम करण्याची पद्धत, लोकांच्या सुखदुःखामध्ये जाण्याची पद्धत आणि त्याचाच वारसा कदाचित संतोषदादा भरणे यांनी आपल्या मामांचा वारसा घेतला आणि हा मित्र परिवार या ठिकाणी गोळा केला. योगायोगाने ग्रामीण भागातल्या माणसाला शहरी भागामध्ये कदाचित नेतृत्व सहसा मिळत नाही, पण आज संतोषदादांच्या रूपाने त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली. आणि म्हणून काय, संतोषदादांनी या सर्व मित्र परिवाराची मोड बांधली आणि त्यांच्याबरोबर असणारे दोन्ही प्रभागामध्ये 4 आणि 4 8 उमेदवार या विभागामध्ये आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. खऱ्या अर्थाने राजकारणाची स्थिती आपण पाहिलेली आहे. इथं माझ्या मित्रांनी अगोदर बरेच जणांनी, मोहनराव असतील, हनुमंतराव असतील, पक्ष धर्मराज वाज असतील, पक्ष काही असो, परंतु आपल्या कामाला कोण येते आणि मग ते मतभेद विसरून जो कामाचा माणूस आहे त्याच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. व्यासपीठावर सुद्धा अनेक विचारधारा वेगळ्या असणारी माणसं उभी आहे, इथं पण आहे, परंतु त्याचा विचार न करता आपल्या कामाला कोण येते. आपण राज्यात, देशात राजकीय स्थित्यांतर पाहतच असतो ना. सेवा करण्याच्यासाठी सत्याचं व्यासपीठ जरी वेगळं असतं तर जनतेची सेवा करण्यासाठी अनेक विचार होतात. एकत्र येऊन काय सांगतात की आम्हाला लोकांची कामं करायची, आम्हाला लोकांची सेवा करायची आणि त्यासाठी सत्ता पाहिजे. सत्ता नसेल तर निधी देता येत नाही, कामं करता येत, आणि म्हणून ती विचारधारा एकत्र येऊन सुद्धा काम करतात ना. आणि मग जनतेने आलं तर काय हरकत आहे. आणि म्हणून सगळेजण एकत्र आलात खऱ्या अर्थाने. आपण मगाशी कोणतरी म्हटलं की इथं सगळे तालुक्याचे सभापती आहे, सरपंच आहे, चेअरमन आहे. महाराज युद्ध प्रसंगाचं वर्णन करत म्हणायचे, समोरच्याचं सैन्य किती आहे मला माहीत नाही, परंतु माझ्या सैन्यामध्ये एक एक माणूस, एक एक मावळा, एक एक सरदार हत्तीच्या ताकदीचा आहे, हत्तीच्या ताकदीचा. तसं इथं बसलेले सुद्धा सरपंच, सभापती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदचे सदस्य हत्तीच्या ताकदीची माणसं आहे. आणि ही माणसं जर ठरवलं, तुम्हाला कल्पना आहे व्यासपीठावर बसलेली सगळी माणसे. मागच्या विधानसभेला अशीच संतोषदादा, आमचे जगदंब समाजाचे प्रमुख कैलासराव सोनवणे यांच्या दादासाहेब आहेत की शिरूर मित्र परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी मेळावा घेतला संतोषदादा तुमच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी मी भाषण केलं होतं. 1000 लोक होते त्या ठिकाणी. मी म्हटलं या ठिकाणी 1000 लोक आहे, काही करू नका, फक्त तुमच्या परिवारातली 5 मतं जोडा. 5000 लोक या ठिकाणी होती. आदरणीय बापूसाहेब पठारे, आम्ही त्यांना सर्वजण मामा म्हणतो, मामांचा विजय 5000 झाला. बरोबर दादा, हे करून दाखवलेले. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. शेखरदादा सारखा माणूस शिरूर तालुक्यातील वजनदार नेतृत्व भाजपमध्ये आलेले. ही भाजप पक्ष ही विचारधारा काही मानायचं कारण नाही. ज्या ठिकाणी चांगला माणूस चांगल्या विचारधारेमध्ये आला ना त्या ठिकाणी विजय असतो. आणि संतोषदादा खऱ्या अर्थानं तालुक्याचं भाग्य आहे तुमच्यामुळे. तालुक्याला नाही मिळणार आहे, हे आठही मिळणार आहे, काय हरकत नाही. मला ठीक आहे, एकच मिनिट बोलतो. संतोषदादाच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितले, तर पण काम करणारा माणूस आहे. मामांचा वारसा चालवलेला आहे. बापूसाहेब पठारे सुद्धा काम करणारे व्यक्तिमत्व. सुरेंद्रदादा कामाचा माणूस आहे. आताही सुरू या पुणे महानगरपालिकेमध्ये किंवा वडगाव शहरीमध्ये सर्व तरुणांना एकत्र करून सुरेंद्रदादांनी एक वेगळं
व्यक्तिमत्व निर्माण केलेले हे सुद्धा या ठिकाणी उभे आहे. मला संतोष दादाच्या बाबतीत काम कसं असतं, माझा भाचा येत आहे काय, माझ्या पण मुलांनी उमेदवारी अर्ज भरला होता, काही कारणास्तव पाठीमागे घेतला आणि विचार झाला म्हणजे भाजपच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये तिथे माझ्या मुलांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. का ते विचार झाल्याबरोबर जायचे. दादा मी मुंबईला राहिलेलो 10-15 वर्ष आणि चित्रपट पाहण्याची माझी खूप आवड होती मला. तर संतोष दादा भारतीच्या बाबतीत मला सांगायचे भरणी काय आहे. मी सरकार पिक्चर पाहिला होता, भाचे सरकार पिक्चर, आणि दुसऱ्या राष्ट्रातला एक उद्योगपती आला आणि त्याला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपला व्यवसाय करायचा होता, व्यवसाय चुकीचा होता. त्याला सांगितलं कदाचित तुला महाराष्ट्र सरकार परवानगी सुद्धा देऊ शकतं, पण वेगळं सरकार त्या ठिकाणी त्या सरकारची तुला परवानगी घेतली पाहिजे. म्हटलं असं का. मग तो गेला त्या सरकारकडे. दादा सरकारला सांगितलं मला असा असा उद्योग व्यवसाय मुंबईमध्ये करायचे. सरकारने सांगितलं काय काय उद्योग करायचे. तो म्हटला की असा असा उद्योग करायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला पण बरंच काय मिळेल, मला पण बरंच काय मिळेल. तो त्याच्या स्टाईलमध्ये बोलला, हम दोनों जुल मिलके करेंगे, आप भी खाओ हम भी खाएंगे. त्यांनी एकच सांगितलं, नाही करने देगा, मैं नहीं करेगा, मैं नहीं करने देगा और तुझे भी नहीं करने देगा. संतोष दादांचं वाक्य असे. माझा अपघात झाला होता 2018 ला. एका हॉस्पिटलमध्ये हवाच्या सव्वा बिल आलं होतं, खूप मोठं बिल आलं होतं आणि ते चुकीचंच होतं. माझा भाचा संतोष दादा तिथे घेऊन आला, डॉक्टरला विचारलं हे बिल चुकीचं आहे, आम्ही अनेक ठिकाणी समाज कार्य करतो, हे चुकीचं बिल आहे, नाही देगा. काय म्हटले, नाही देगा, जितना लेने का उतना ले. हे संतोष दादा आहे. सामान्य माणसासाठी चुकीचं जर होत असेल तर त्या ठिकाणी होऊ देणार नाही असा माणूस आहे. आणि खऱ्या अर्थानं असा माणूस या कार्यामध्ये आहे की आपल्या सर्वांच्या वतीने मित्रपरिवाराच्या वतीनं संतोष दादा तुम्हाला आणि तुमच्या बरोबर वहिनीला आणि बनसोडे साहेब आहेत, अनेक सगळे सुरेंद्र दादा, सर्वांची नावं घेत नाही पण या 8 उमेदवाराला शुभेच्छा व्यक्त करतो. पलीकडच्या 5 नंबरच्या सुद्धा 4 उमेदवारांना शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सर्वजण विजय होणार या शुभेच्छा व्यक्त करतो. आम्ही ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपण सर्वजण सकाळ रविवारच्या सकाळी आपण सर्वजण इथे झाला. माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी संतोष दादा असेल, सुरेंद्र दादा पट्टे असतील, कधी बाबा सातव असतील, मी स्वतः असेल, आपल्या सर्वांबद्दल आपण किती सकारात्मक आहोत. आपण या निवडणुकीकडे किती सकारात्मक दृष्ट्या पाहतोय. मी गेल्या 2 दिवसापासून पाहतोय की भाजपाचं वातावरण फुलतंय असं सगळीकडे चर्चा आहे. वातावरण आहे, आपण निश्चित या वातावरणाला खूप सकारात्मक दृष्ट्या पाहतोय. पण आगामी 2 दिवसाची 3 दिवसांची राहिली आपली, आज 11 तारीख आहे, अजून 3 दिवस बाकी आहेत आणि 15 तारखेला आपली निवडणूक आहे. आपण कुठल्याही प्रकारे गाफील राहता कामा नये. आपण कुठल्याही भूलथापा आणि प्रलोभनाला सुद्धा बळी पडता कामा नये. मी पाहतोय पुढून कशा प्रकारची प्रलोभने दिली जातात, मतदारांची मनं वळवली जाण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आपण सर्वजण सजग आणि जागरूक राहू. ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आणि 4 या दोन्ही प्रभागातील उमेदवार कशा प्रकारे निवडून येतील याची आपण 100% काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतःच मतदान केलंच पाहिजे. आपण सर्व नातेवाईक अपेक्षा मित्रमंडळाला सर्वांना सांगितलं पाहिजे आणि 15 तारखेला सकाळी आपण मतदान आवर्जून केलं पाहिजे, करून घेतलं पाहिजे आणि सर्वांमध्ये संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ज्यांनी कोणी मतदान केलं नसेल त्यांना संपर्क करून त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. आणि आपल्या कपड्यासमोरची 4 बटणं दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून द्यायचं आहे. आपण सर्वजण इथे जमलात. आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. निवडणुकीच्या प्रचार चळवळीला थोडा राहिलेला आहे, त्यामुळे आम्हाला पुढे प्रचार करण्यात यायचे तरी आपल्यासोबत संतोष दादा भरणे असतील. आपण सर्वजण लक्षात ठेवून न विसरता न चुकता आपले पाहुणे रावळे नातेवाईक यांना सर्वांना फोन करायचा आहे.
कारण की प्रत्येकाला जाऊन भेटणं शक्य तर नसलं तरी पुढच्या 3 दिवसामध्ये प्रत्येकाने 100 200 जरी फोन केले तरी आपण एक मोठ्या जनसंपर्कापर्यंत पोहोचू शकतो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येकाला मतदारापर्यंत पोहोचणं सुद्धा शक्य आहे. पण जरी नाही जमलं तर आपण निदान फोन मार्फत तरी त्यांच्यासोबत संपर्क साधावा की अशा प्रकारचे उमेदवार इथे उभे आहेत, आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वाद रूपी मत द्यायचंय. धन्यवाद. आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल आपले मला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. यानंतर फक्त मार्गदर्शन करण्यासाठी मानव कल्याण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रत्नाकर भाऊ शेळके यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन होणाऱ्या मतदानासाठी शिरूर पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मतदार बंधू यांचा एक स्नेह मेळावा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्यासाठी शिरूर पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील चंद्रनगर परिसरात राहणारे सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत, सोसायटी, मार्केट कमिटी या सर्व संस्थांमध्ये काम करणारे राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर आपला उद्योग आणि व्यवसाय सांभाळत असताना या परिसरामध्ये राहून या पठारे परिवार आणि संतोषदादा भरणे यांच्या परिवारावरती प्रेम करणारे सर्व मान्यवर आजच्या या मेळाव्यासाठी आपण आवर्जून वेळ काढून आला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या मनापासून अंतःकरणापासून आभार मानतो. आणि उद्याच्या 15 तारखेला या चारही उमेदवारांना कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रभाग क्रमांक 3 मधील 4 आणि प्रभाग क्रमांक 4 मधील 4 अशा 8ही उमेदवारांना आपण कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे अशी शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने विनंती करतो. आणि या ठिकाणी आपण छोटासा अल्पभराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याचाही आस्वाद आपण सगळ्यांनी घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MD साकोर. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.